एक माणूस कमवायचा 7 लोक बसून खायचे. त्यावेळेला लक्झरी म्हणजे पंखा वगैरे तर ती गोष्ट, पण टी व्ही वगैरे लांबलीच गोष्ट, पंखा वगैरे थोडाफार गोष्टी असायच्या तरी समृद्धी होती घरामध्ये, आपल्या शांतता होती, आपण आनंदी जीवन जगायचो. त्याचं कारण काय की आपलं जे घर असायचं हे गाईचे शेणापासून किंवा शेणापासून सगळे आपल्या आई सारवायची किंवा आपल्या आजी किंवा आई जे आहे ते प्रॉपर सगळं सण जे सणा पद्धतीने साजरं करायची. त्यामुळं त्या वास्तूमध्ये जी ऊर्जा असायची ती ऊर्जाच आपल्याला समाधानी बनवायची. आता झाले कसं, सगळेच घरातले कमवतात, पण आता घरं सगळी कशाची झाली, एकतर आपण शेणानं जे सारवायचं तिथं सगळं फरशी वगैरे अशा गोष्टी आल्या. त्यामुळं जमिनीतून जी नकारात्मक ऊर्जा पूर्वी यायची ती थांबली जायची, आता ती तशीच फॉरवर्ड होते वरती तशी. आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये असमाधान किंवा सुख नसताना सगळ्या गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये, पण समाधान नसते. याचं कारण काय की आपण या गोष्टी करत नाही. म्हणजेच काय, म्हणजे आपण शेणानं सारवायला पाहिजे काय, आपण बदलाय नसाय पाहिजे काय, तर नक्की बदला. पण जसं आपण बदल केल्यामुळं बाकीच्या गोष्टी सुखसुविधा घरात आणलो, आपलं जीवन समृद्ध व्हायला, तशी काही गोष्टीमध्ये जसं की एखाद्या देवाचं स्तोत्र वाचणं म्हणा किंवा एखाद्या शुभरत्न धारण करणं, रुद्राक्ष धारण करणं आपण हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुमची लाईफस्टाईल जशी बदलली म्हणजे जीवनशैली, त्या पद्धतीने अध्यात्मामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पूर्वी आपण सगळे सण साजरे करायचे ते आपल्याला माहीत असायचे, आज घरामध्ये सण आहे, पण आता आपल्याला वाटते काय घरामध्ये सण आहे, आता सण आला कधी गेला कधी आपल्याला माहीत नाही. आपल्याला विकेंड नावाचा जो ट्रेंड आहे आपल्या इकडं त्याच्यावर जास्त आपला भर दिला जातो आहे. आणि म्हणून नित्यनेमानं नित्य उपासना जी आहे, म्हणजे आपल्या इकडे गणपती असतील, गुरु असतील किंवा भगवान शंकर आहेत, ह्यांचा जो जाप आहे किंवा ह्यांची जी स्तोत्र आहेत हे रेग्युलरली अशी म्हणायला पाहिजेत. म्हणजेच तुम्ही तुमच्या कालानुरूप अपडेट झाला किंवा जे तुमचं इष्टदैवत आहे त्याची नित्य उपासना ही फार महत्त्वाची असते. मग कारण का हे बदल आहेत, जसं जसं आपलं जीवन बदलत जाईल तसं आपल्या शैलीमध्ये आणि त्याच पद्धतीने उपासनेमध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे. म्हणजे जुन्या काळी कसं आपण शुगर बीपी काय नव्हतं, म्हणजे आता शुगर बीपी आहे चुकीचं आहे काय आहे, बदललेल्या लाईफस्टाईलमुळं आपल्याला झालेलं आहे. मग त्याच्यावर उपाय म्हणजे आपण त्या जशा मेडिसिन गोळ्या घेत राहतो, थोडा व्यायाम करतो, हे जसं आहे ना तसं परिवर्तन घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्यासाठी या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. धन्यवाद.